कमी व्याजाने लोन पाहिजे, ते देखील ॲपने. वा, बसला. अनोळखी ॲप पासून बचाव करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यावर. भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं पंतप्रधानांचा सन्मान. हा सन्मान मिळवणारे मोदी पहिलेच राष्ट्रप्रमुख. भारत आणि भूतानच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत दोन्ही देशात ऊर्जा, व्यापार, डिजिटल कनेक्टिव्हिटी, अंतराळ आणि कृषी क्षेत्रातले सामंजस्य करार. दिल्ली मद्य अबकारी घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयानं सुनावली 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी. भ्रष्टाचार करणारे कोणत्याही पदावर असले तरी त्यांनी स्वतःला कायद्यापेक्षा मोठं समजू नये. भाजपा नेते अनुराग ठाकूर यांची केजरीवाल यांच्यावर टीका. निवडणुकीत थेट पराभव करणं शक्य नसल्यानं भाजपाचा विरोधकांवर आडमार्गानं हल्ला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप. अंतराळ प्रक्षेपणानंतर प्रक्षेपक वाहनाला पुन्हा पृथ्वीवर आणण्याच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इस्रोचं महत्त्वाचं पाऊल. पुष्पक या वाहनाच्या लँडिंगची यशस्वी चाचणी. आणि 17व्या IPL क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनं घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी जाई वैशंपायन आपलं स्वागत करते. पाहूया बातम्या विस्तारानं. भूतानची राजधानी थिम्पू इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या सन्मानानं गौरवण्यात आलेले पंतप्रधान मोदी हे भूतान बाहेरचे पहिले परदेशी नेते आहेत. हा सन्मान माझा वैयक्तिक सन्मान नसून भारताचा आणि 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. आपण हा पुरस्कार विनम्रतेने स्वीकारत आहोत, असं पंतप्रधान म्हणाले. भारत आणि भूतान यांच्यातला विश्वास अतूट असून दोन्ही देशातील जनता एकमेकांचे परिवार आहेत. दोन्ही देशांमधले संबंध, सहकार्य, मैत्री अतूट असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भूतानच्या भूमीवर आजही आध्यात्मिक ऊर्जेची अनुभूती मिळते. भूताननं भगवान गौतम बुद्धांची शिकवण आत्मसात केल्याचं त्यांनी सांगितलं. भूतानचा समृद्ध सांस्कृतिक वारसा भूतानच्या नेतृत्वानं आधुनिक दृष्टीनं जपला आहे, तसाच पुढेही नेला आहे, असं सांगून भूताननं जगाला आनंद निर्देशांकाची देणगी दिली असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. जग आज हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करत असताना कार्बन तटस्थ प्रगती जगाला मार्ग दाखवेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आगामी काळात एकमेकांच्या साथीनं राबवण्यात येणाऱ्या दोन्ही देशांच्या उपक्रमांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. भारत आणि भूतानमधल्या युवा पिढीच्या आकांक्षा आणि उद्दिष्ट समान असून भूतानच्या प्रगतीच्या प्रत्येक पावलात भारत योगदान देईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूतान दौऱ्यादरम्यान आज भारत आणि भूतान यांच्यात विविध करार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोब्गे यांच्या उपस्थितीत ऊर्जा, व्यापार, डिजिटल कनेक्टिव्हिटी, अंतराळ, कृषी अशा विविध क्षेत्रातील करारांचं आदान-प्रदान करण्यात आलं. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चाही झाली. आज सकाळी भूतानमध्ये आगमनानंतर पंतप्रधानांचं थिम्पू इथं अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी भूतानचे नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे होते आणि त्यांना अभिवादन करत होते. भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोब्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधानांना भूतानच्या संरक्षण दलांकडून मानवंदना देण्यात आली. पंतप्रधानांनी आज भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली. भूतानच्या 13व्या पंचवार्षिक योजनेत भारत जवळपास 10,000 कोटी रुपयांचं सहकार्य करणार आहे. परराष्ट्र व्यवहार सचिव विनय क्वात्रा यांनी थिम्पू इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत एकूण 7 करारांवर स्वाक्षरी झाल्याचं त्यांनी सांगितलं. यात दोन्ही देशांमधल्या रेल्वे कनेक्टिव्हिटीचाही समावेश आहे. कथित मद्य अबकारी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या कोठडी संदर्भातला निर्णय आज ईडीच्या विशेष न्यायालयानं राखून ठेवला. दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपले युक्तिवाद आज पूर्ण केले. या घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना 10 दिवसांची ईडी कोठडी दिली जावी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी न्यायालयात केली. या घोटाळ्याचे सूत्रधार अरविंद केजरीवाल हेच असून त्यांच्या सहमतीनंच हा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ईडीच्या वकिलांनी केला. 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याव्यतिरिक्त 45 कोटी रुपयांच्या हवाला व्यवहारांचाही तपास लागला असून हा पैसा गोवा निवडणुकीत आपनं खर्च केल्याचे धागेदोरे सापडले आहेत असा आरोप ईडीनं केला. तर या प्रकरणात सगळी कागदपत्रं ईडीकडे दिली आहेत, त्यामुळे काही लपवण्याचा प्रश्नच नाही असा युक्तिवाद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. त्याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला आव्हान देणारी सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली. या घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं काल रात्री उशिरा केजरीवाल यांना अटक केली. अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सला अहंकारी वर्तणूक केल्याची टीका केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. केजरीवाल यांनी ईडीच्या कारवाईला सहयोग करावा तसंच या कथित घोटाळ्याविषयी खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल को 9 बार जांच एजेंसियों ने नोटिस दिया, समन दिए. वो बार बार अपने आप को कानून से ऊपर समझते रहे. उनका अहंकार उनके भ्रष्टाचार से भी ज्यादा बड़ा था. घोटाला तो किया ही, लेकिन जांच एजेंसियों का सामना करने से भी भागते रहे. क्या कारण है? क्या अरविंद केजरीवाल देश के कानून से ऊपर है? क्या उनको डर है? वो जांच एजेंसियों में क्यों शामिल होने नहीं गए? क्या भ्रष्टाचार करोगे और आंखें भी दिखाओगे कि मेरे ऊपर जांच नहीं होनी चाहिए? इसलिए जांच एजेंसियों ने अपनी काम किया है. उनको सहयोग करना चाहिए और बताना चाहिए ये पॉलिसी शराब की क्यों बदली गई थी, ये करोड़ों रुपए खाने का काम क्यों किया गया था, ये करोड़ों रुपए खाए उसका गोवा और पंजाब के चुनाव में दुरुपयोग कैसे किया गया था. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकरणात त्यांना दिलासा मिळणार नाही. आपच्या इतर नेत्यांनाही न्यायालयानं दिलासा दिलेला नाही असं त्यांनी सांगितलं. तर दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद सिंग लवली यांनी केजरीवाल यांच्या अटकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सरकार मनमानी करत असल्याचा आरोप लवली यांनी केला आहे. केजरीवाल यांना झालेली अटक लोकशाही तत्वांना हरताळ फासणारी असल्याची टीका काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीवर या निर्णयाचा नक्कीच परिणाम होईल असंही थरूर यांनी म्हटलं आहे. केजरीवाल यांनी केलेल्या कर्मामुळेच त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केली आहे. एकेकाळी केजरीवाल यांनी आपल्यासोबत काम केलं आणि आम्ही दारू विरोधात एकत्रित आवाज उठवला होता. आज मात्र या मद्यविक्री अबकारी धोरणात घोटाळा केल्याप्रकरणी त्यांना तुरुंगवास होणं दुःखद आहे असं हजारे यांनी म्हटलं आहे.
अरविंद केजरीवाल जैसे आदमी जो मेरे साथ काम करता था और शराब के बारे में हम लोग आवाज उठाया था, आज वो शराब नीति बना रहा है, जिसका मुझे दुख हुआ। लेकिन करेगा क्या, सत्ता के सामने कुछ नहीं कर सकता। आखिर उसको जो अरेस्ट किया गया, अटक हुआ, वो मेरी कृति से हुआ। हम ये बातें नहीं करते तो अटक होने का कोई संभव नहीं था। तो जो अटक हुआ है, अभी कानून के तौर पर जो होगा वो होगा, वो सरकार देखेगी, वो सोचेंगे। दरम्यान दिल्लीमध्ये अबकारी घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयानं 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे। काँग्रेसचे खासदार के.सी. वेणुगोपाल आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली। विरोधकांना सत्ताधाऱ्यांकडून जाणून बुजून लक्ष्य केलं जात आहे, तसंच विरोधी नेत्यांना अटक केली जात आहे अशी तक्रार त्यांनी आयुक्तांकडे केली। लोकसभा निवडणुकीसाठी ओदिशामध्ये भाजपा आणि बिजू जनता दल या पक्षांमध्ये झालेली युतीची बोलणी अयशस्वी ठरली आहेत। ओदिशात एकट्यानं सर्व 21 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी जाहीर केला आहे। विधानसभा निवडणुकाही दोन्ही पक्ष वेगवेगळ्या लढणार आहेत। दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची चौथी यादी आज भाजपानं जाहीर केली। यात तमिळनाडूमधल्या 14 तर पुदुचेरीच्या 1 जागेचा समावेश आहे। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात। ज्योती क्रांती जीवन सुरक्षा योजना। ज्योती क्रांतीमध्ये खातं उघडा आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मोफत। ज्योती क्रांती मल्टीस्टेट। झाली सोय। कशाची? पिंकीच्या फीची। बघू। 20,000चं कर्ज लगेच? कोण देतंय? व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या। कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून। झाली सोय। पगार ऍडव्हान्स पाठवलाय। आरबीआय म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल। कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल आहे। हसला। अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका। आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। अंतराळ प्रक्षेपणानंतर प्रक्षेपक वाहनाला पुन्हा पृथ्वीवर आणण्याच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात RLV LEX-02 लँडिंगची यशस्वी चाचणी करून आज भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोनं अतिशय महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे। अमेरिकेच्या स्पेस शटलच्या धर्तीवर तयार केलेल्या पुष्पक या विमानानं जमिनीवर यशस्वीरित्या लँडिंग केलं। कर्नाटकमध्ये चित्रदुर्ग इथं हवाई चाचणी तळावर ही चाचणी घेण्यात आली। विमानाप्रमाणे दिसणाऱ्या या वाहनाला चिनूक या हेलिकॉप्टरमधून सुमारे 4.5 किलोमीटर उंचीवरून प्रक्षेपित करण्यात आलं। धावपट्टीपासून 4 किलोमीटर अंतरावर असताना पुष्पक या वाहनानं स्वयंचलित पद्धतीनं धावपट्टीवर लँडिंग केलं। अंतराळ प्रक्षेपक अंतराळातून परतल्यावर अतिशय वेगानं धावपट्टीवर कशा प्रकारे उतरू शकतो आणि पॅराशूट उघडून आपला वेग कमी करू शकतो याचं प्रात्यक्षिक या वाहनानं सादर केलं। ज्ञानवापीनंतर आता मध्य प्रदेशच्या धार इथल्या भोज शाळेच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात झाली। हिंदू फ्रंट ऑफ जस्टिस या संघटनेनं न्यायालयात याचिका दाखल करून हिंदूंना नियमित पूजेचा अधिकार द्यावा अशी मागणी केली होती। तसंच मुस्लिमांना भोज शाळेत नमाज पठण्यापासून रोखावं अशी मागणीही केली होती। त्यावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठानं सर्वेक्षणाचे आदेश दिले। या प्रकरणातली पुढची सुनावणी 29 एप्रिलला होणार आहे। त्यापूर्वी भारतीय पुरातत्व विभागाला आपलं सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आचरणातून समताधारित आणि शोषणमुक्त समाजाचा पाया घालून दिला असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे।
समता आणि स्वातंत्र्य या दोन्हींची त्यांनी देशाच्या एकात्मतेसोबत उत्तम सांगड घातली आणि याचंच प्रतिबिंब त्यांच्या संविधानातून आपल्याला दिसतं असं ते म्हणाले. भागवत यांनी आज पुण्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट दिली, त्यानंतर ते बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरच्या सिम्बायोसिस विद्यापीठ परिसरात हे प्रेरणाभूमी स्मारक विकसित करण्यात आलं आहे. यावेळी डॉक्टर श्याम ब मुजुमदार, संजीवनी मुजुमदार यांच्यासह ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर देगलूरकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या स्मारकात मुजुमदार कुटुंबियांनी डॉक्टर आंबेडकरांचा ठेवा उत्तम प्रकारे जपला आहे असं भागवत म्हणाले. भाजपा विरोधी पक्षांना संपवण्यासाठी संवैधानिक संस्था आणि तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. निवडणुकांच्या तोंडावर प्राप्तिकर विभागाला हाताशी धरून काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवून काँग्रेसची आर्थिक कोंडी करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वर्ष 2017-18 मध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेल्या 210 कोटी देणग्यांचा हा मुद्दा असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेस खासदारांनी पक्षाला 14,49,000 रुपये रोख दिल्याचं कारण दाखवून प्राप्तिकर विभागानं 106% दंड लावून काँग्रेस पक्षाच्या खात्यातील 115 कोटी रुपये काढून घेतल्याची टीका पटोले यांनी केली. एकीकडे विरोधी पक्षाची आर्थिक कोंडी करायची आणि दुसरीकडे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये वसूल करण्याची नीती भाजपा खेळत असल्याचा आरोप पटोले यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यातून उमेदवारी जाहीर झालेल्या भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचं आज जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आलं. धामणगाव इथं त्यांनी प्रचार सभा घेतली. आपण कोणत्याही जातीच्या मुद्द्यावर राजकारण न करता विकासाचं राजकारण केलं आहे, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला उमेदवारी दिली असं मुंडे यांनी सांगितलं. ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर लढत असून आगामी काळातही जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू असं देखील मुंडे यांनी सांगितलं. काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉक्टर नितीन कोडवते आणि त्यांच्या पत्नी चंदा कोडवते यांनी आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. गडचिरोलीतले तळागाळातले नेते म्हणून नितीन कोडवते ओळखले जातात. 2019ची विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. दरम्यान डॉक्टर नितीन कोडवते यांनी त्यांच्या समर्थकांसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतरच्या बातम्या काही क्षणातच. वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा, हसली. अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका. आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. तर या समितीचे निमंत्रक म्हणून प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीवर धनंजय मुंडे, अनिल पाटील, नरहरी झिरवाळ, अदिती तटकरे आदी नेत्यांचा समावेश सदस्य म्हणून करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सशक्त लोकशाहीमध्ये मतदानाचं पावित्र्य ठेवून प्रत्येक मतदारानं मतदान करणं अत्यावश्यक आहे असं प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी व्यक्त केलं आहे. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघांच्या पूर्वतयारीचा आढावा बैठकीत ते बोलत होते. समाजातल्या प्रत्येक घटकानं मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा चोक्कलिंगम यांनी यावेळी व्यक्त केली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवडणूक अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत अधिकाऱ्यांना EVM आणि VVPAT मशीन्सबद्दल माहिती देण्यात आली, तसंच निवडणूक प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. त्याचप्रमाणे तज्ज्ञांकडून अधिकाऱ्यांना ही यंत्र हाताळण्याबाबतचं प्रशिक्षणही देण्यात आलं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळाची 607वी बैठक आज नागपूर इथं गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीसोबतच भूराजकीय घडामोडी आणि जागतिक आर्थिक बाजारातील अस्थिरता यामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यासोबतच चालू आर्थिक वर्षात डिजिटल पेमेंट, ग्राहक शिक्षण आणि जागरूकता यामध्ये रिझर्व्ह बँकेनं केलेल्या कामगिरीसंदर्भात चर्चा करण्यात आली. आजच्या बैठकीत बँकेच्या वर्ष 2024-25च्या अर्थसंकल्पालाही मंजुरी देण्यात आली.
मुंबईतल्या IMC चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे आज IMC डिजिटल तंत्रज्ञान परिषद 2024चं आयोजन करण्यात आलं होतं. अमृत काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांतीसाठी संघटनात्मक सज्जता ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेत पद्मश्री दीपक फाटक आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते. उत्तम आणि योग्य अंमलबजावणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी नियामक आराखड्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली. देशाच्या आर्थिक वैज्ञानिक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या योगदानावर यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. सीमा शुल्क विभागानं मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत 10 कोटी 60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात 5 कोटी 36 लाखाचं परकीय चलन, 3 कोटी 75 लाख किमतीचे हिरे आणि 1 कोटी 49 लाख किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. मुंबईत गेल्या 2 वर्षात क्षयरुग्णांच्या संख्येत घट झाली आहे अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षयरोग नियंत्रण विभागातर्फे रुग्णांना निदान आणि उपचारात पुरवण्यात येणाऱ्या सेवा, नियमित पाठपुरावा आणि अत्याधुनिक निदान चाचणी सुविधा यामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत वर्ष 2022मध्ये 55,284 रुग्ण आढळले होते, तर वर्ष 2023मध्ये या रुग्णांची संख्या 50,206 इतकी आढळली. आगामी होलिकोत्सवानिमित्त वाशिम इथल्या SMC इंग्रजी शाळेत नैसर्गिक रंगनिर्मिती करण्याच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिक्षक अभिजित जोशी यांनी पळस फुलं आणि विविध रंगीबेरंगी पाना फुलांपासून नैसर्गिक रंगनिर्मिती कशी करायची याबाबतचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं. रासायनिक रंग त्वचेसाठी हानिकारक असल्यामुळे ही रंगपंचमी नैसर्गिक रंगांनी साजरी करण्याची शपथ राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली. पाण्याच्या बचतीसाठी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं 1992 मध्ये झालेल्या अधिवेशनात 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून घोषित केला. सर्वसाधारणपणे 22 मार्चपासून वातावरण बदलायला सुरुवात होते. तात्विकदृष्ट्या पावसाळ्याची सुरुवात होण्यासाठी हा दिवस कारणीभूत ठरतो, म्हणून संयुक्त राष्ट्रसंघानं जागतिक जल दिनासाठी 22 मार्चची निवड केली. शांततेसाठी पाणी ही यंदाच्या जलदिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. जलदिनानिमित्त पाण्याचं महत्त्व सांगणारी एक ध्वनिचित्रफीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर शेअर केली आहे. पाणी आपला महत्त्वाचा स्रोत असून सर्वांनी पाण्याचं संरक्षण आणि शाश्वत व्यवस्थापन करावं असं आवाहन पंतप्रधानांनी यामध्ये केलं आहे. जल है तभी तो कल है, जल ही तो जीवन का आधार है. ये नदी, नहर, सरोवर ये केवल जल स्रोत ही नहीं होते, बल्कि इनसे जीवन के रंग और भावनाएं भी जुड़ी हैं. पानी का उपयोग हमें प्रसाद की तरह करना चाहिए. पानी का मूल्य वो समझता है जो पानी के अभाव में जीता है. वही जानता है एक एक बूंद पानी जुटाने में कितनी मेहनत करनी पड़ती. मैं देश के हर उस नागरिक से कहूंगा जो पानी की प्रचुरता में रहते हैं, मेरा उनसे आग्रह है कि आपको पानी बचाने के ज्यादा प्रयास करने चाहिए. और निश्चित तौर पर इसके लिए लोगों को अपनी आदतें भी बदलनी होगी. देश भर की ग्राम पंचायतों से भी मेरा आग्रह है, गांव में पानी के स्रोतों की सुरक्षा और स्वच्छता के लिए जी जान से काम करें. बारिश के पानी को बचा रखकर घर में उपयोग से निकले पानी का खेती में इस्तेमाल करके कम पानी वाली फसलों को बढ़ावा देकर ही हम अपने लक्ष्यों को हासिल कर सकते हैं. मैं जल संरक्षण को देश सेवा का ही एक रूप मानता हूं. जागतिक जल दिनानिमित्त वर्धा जिल्ह्यात वैद्यकीय जनजागृती मंचासह सामाजिक संघटनांच्या वतीनं वॉक फॉर वॉटर या वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. लोकमहाविद्यालयापासून या वॉकथॉनला सुरुवात झाली. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विवेक देशमुख यांनी या वॉकथॉनला हिरवा झेंडा दाखवला.
पाण्याचं पुनर्भरण, जलसंवर्धन, आता राबवू जलनीती, नको दुष्काळाची भीती, चला देऊ एकच नारा, पाण्याची काटकसर करा असे नारे यावेळी देण्यात आले. या वॉकेथॉनमध्ये जवळपास 400हून अधिक जलयोद्धे सहभागी झाले होते. क्रिकेट. IPL अर्थात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली असून चेन्नईतल्या चिदंबर मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सलामीचा सामना खेळला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी 174 धावांचं आव्हान ठेवलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्सचे सलामीचे फलंदाज विराट कोहली 21 धावा करून तर कर्णधार फाफ डू प्लेसिस 35 धावा करून बाद झाले. त्यापाठोपाठ फलंदाजीसाठी उतरलेले रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल भोपळाही न फोडता तंबूत परतले. बॅडमिंटन. स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांतनं तैवानच्या चिया हाओ ली याला 16-21, 15-21 असं नमवलं, तर किरण जॉर्जनं डानिश रासमुसला 18-21, 22-20, 21-18 अशी मात देत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मात्र महिला दुहेरीत ऑस्ट्रेलियाच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा 23-21, 14-21, 15-21 असा पराभव केला. हवामान. राज्यात आज कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात अनेक ठिकाणी दिवसाच्या तापमानात काहीशी वाढ जाणवू लागली असून पुढील 4 ते 5 दिवसात तापमानात हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअसची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. कोकणात पुढील 24 तासात आर्द्रतेत वाढ होण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 24 अंश सेल्सिअस. नागपूर 37-19, पुणे 37-19, छत्रपती संभाजीनगर 38-20, नाशिक 37-17, कोल्हापूर 36-23, रत्नागिरी 33-25, सोलापूर 39-22 आणि अमरावती कमाल 39, किमान 19 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यावर. भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं पंतप्रधानांचा सन्मान. हा सन्मान मिळवणारे मोदी पहिलेच राष्ट्रप्रमुख. भारत आणि भूतानच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत दोन्ही देशात ऊर्जा, व्यापार, डिजिटल कनेक्टिव्हिटी, अंतराळ आणि कृषी क्षेत्रातले सामंजस्य करार. दिल्ली मद्य अबकारी घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयानं सुनावली 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी. भ्रष्टाचार करणारे कोणत्याही पदावर असले तरी त्यांनी स्वतःला कायद्यापेक्षा मोठं समजू नये. भाजपा नेते अनुराग ठाकूर यांची केजरीवाल यांच्यावर टीका. निवडणुकीत थेट पराभव करणं शक्य नसल्यानं भाजपाचा विरोधकांवर आडमार्गानं हल्ला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप. अंतराळ प्रक्षेपणानंतर प्रक्षेपक वाहनाला पुन्हा पृथ्वीवर आणण्याच्या तंत्रज्ञान क्षेत्रात इस्रोचं महत्त्वाचं पाऊल. पुष्पक या वाहनाच्या लँडिंगची यशस्वी चाचणी. आणि 17व्या IPL क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा चेन्नई सुपर किंग्ज समोर 174 धावांचं आव्हान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.